खायची हौस आहे वाटतं तुला? काय समजतेस तू स्वतःला? तू मला मारशील आणि मी मार खाऊन घेईन? तुला शेवटचा चान्स द्यायला आलो होतो, पण नाही. हवा गेलीये तुझ्या डोक्यात. अशी उतरवीन ना, जन्माची लक्षात राहील. आणि तुझ्या भावाचा भरोसा सोड. ताटाखालचं मांजर झालंय ते माझ्या. एक लाथ मारली ना ती सरळ ढगात. जा जा, इस बार तुझे छोड़ दिया, पर अब बाजी मेरे हाथ में. हाँ समीर बोल. हा चंदू. हो हो, माल सुरक्षित जागेवर लपवलाय. त्या पोलिसाला पण मी चकमा दिलाय. काय 2 दिवस कुठेतरी गायब हो? अरे यार, म्हणजे जाणं तरी कुठे मी? हॅलो हॅलो. बरं ठीक आहे, मी तुला 1 तासात फोन करतो. ओके बाय. चहा दे रे. हे तुझं आहे? तुझं नाहीये हे? नाही हो, हे पार्सल माझं नाहीये. हे घेऊन फिरताना मी तुला पाहिलंय आणि तुलाही माहितीये. आणि तुझं नाहीये म्हणतोय? माझ्याशी फेकाफेकी करायची नाही. हे तुझंच आहे. अहो खरंच सांगतो, हे पार्सल माझं नाहीये. आणि समजा हे पार्सल माझं असेल तर काय करणार तुम्ही? मारणार मला? तेवढा अधिकार कोणी दिलाय तुम्हाला? अधिकाराची भाषा करतो. अधिकाराची. वाचता येतंय ना? कळलं का कोण आहे मी? इन्स्पेक्टर राणे. हा, इन्स्पेक्टर राणे. आणि मला कायदा शिकवतो का रे? हा, पार्सल बाळगलं तर काय होतंय? हे काय आहे? हे तुला माहिती नाहीये का? हा, शेखर, अजूनही राग गेला नाहीये का तुझा? नाही, मी माझ्याच विचारात होतो. माझ्याच विचारात? तेच विचारते मी सकाळपासून. तू कोणत्या विचारात आहेस? पण तू काही सांगतच नाहीयेस मला. ऍक्च्युली मी आपलाच विचार करत होतो. निशा, तुला तुझ्या आई वडिलांनी फुलासारखं जपलंय. तुझ्या हातापायाशी नोकर होते आणि ते जेव्हा आले तेव्हा तू घरकामात गुंतलेली होतीस. तुला तसं बघून त्यांना कसं वाटलं असेल ग? पण प्रश्न माझ्या वाटण्याचा आहे. मला माझ्या आयुष्याबद्दल काय वाटतं त्याचा आहे. आणि माझ्याबरोबर तू आहेस ना. अगं पण मी तुला काय देऊ शकतो? तू खूप दिलंयस मला शेखर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक हसतं खेळतं, थोडंसं भांडणारं,
पण प्रेमानं भांडणारं मायेचं कुटुंब दिलंस, भरलेलं घर दिलंस. त्या घरात मी कधी कधी चिडचिड करते, कुरकुर करते, कोणाला तरी काहीतरी बोलते, पण ते सगळं मी आपल्या घरासाठी करते. कळतंय मला ते सगळं आणि अभिमानही आहे मला त्याचा. निशा, पटकन रमलीस ग. म्हणजे लहान घर, एवढी माणसं आणि सतत घरकाम. तू सगळं आपलंसं केलंस. पण निशा, आपलेही सुखाचे दिवस येतील. याहून चांगली मला नोकरी मिळेल, स्वतःचं घर असेल, स्वतंत्र बेडरूम असेल आणि आपल्याला आई बाबा म्हणणारी गोड मुलं असतील. हो ना? थांबू नकोस ना शिखर, असंच बोलत राहा. तुझ्या या बोलण्याची गुंगी चढते मला. वहिनी, स्वयंपाक करायचा आहे ना? हो, तू यांना का आणलंस आई? अगं काय बोलतेस तू? तुझे बाबा आहेत ते, वैर्यासारखे वागले ते माझ्याशी. तू त्यांना जायला सांग. माझे खरे बाबा आता फक्त माझ्या आठवणीतच असू दे. तुम्ही नका बोलू माझ्याशी. दूध उतू जात होतं, तिकडे पाणी उकळत होतं, बाहेरून सुलक्षणा मावशी हाक मारत होती आणि आमच्या निशा मॅडमचे डोळे कांदा चिरताना कसे पाण्याने वाहत होते. अरे रे 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 रे, किती हाल झाले नाही का आमच्या निशा मॅडमचे. एक मिनिट. एकदा दूध उतू गेलं म्हणून एवढं पण चिडवायचं नाही. आणि उतू गेलं म्हणूनच जाऊन दुसऱ्यांदा घेऊन आलास ना आणि मसाला दूध पितोस. हो की नाही आई? अगदी बरोबर. निशाने दूध आणलं होतं पण उतू गेला म्हणून तू परत आणलंस हे नाही सांगतेस. बिचारा माझ्या सुनेची चेष्टा करतोय. बिचारी ही. आणि काय गाय, तुला मुलापेक्षा सूनच जवळची झाली वाटतं. हा, का नाही होणार? खरं तर निशामुळे मला यांच्या आजारपणात यांच्याकडे थांबता तरी आलं. सगळं बिचारीने अगदी नेटाने सांभाळलं. पण निशा, आता आपण सगळं मिळून सांभाळू हं? चालेल ना? हो, नक्की. पण खरं सांगू आई, डायरेक्ट जबाबदारी पडली ना की माणूस पटकन शिकतो. उलट तुम्ही गेल्यामुळे मी आपल्या घरात लवकर रुळले. आणि आता तुम्ही आलात ना तर मला सगळं नीट शिकवा, नाहीतर हा असाच चिडवत बसेल मला. मी खरं सांगू, आपण ना सगळेजण जेवण झालं ना की रात्री अशाच गप्पा मारत जाऊयात. किती छान वाटतंय, हो ना? खरं तर मला सुद्धा असं आवडतं, एकत्र जमणं, राहणं. आणि आता एक बरंच झालंय, हेही आपल्या अगदी जवळच आलेत. त्यामुळे आपल्या नजरेसमोरही राहतील आणि आता त्यांच्या तब्येतीची काळजीही नाही वाटणार. आई, आपण लोकांना सांगूया ना की ते आमचे बाबा आहेत. हा उगाच चोरटेपणा वाटतो. शेखर, मला हौस आहे का ते न सांगण्याची? पण ते घरात प्रथम आले ते अनपेक्षितपणे, आणि त्यानंतर घरात काय झालं
आणि काय प्रसंग ओढवले. मला वाटतं आता हे उगाळण्यात काहीच अर्थ नाही. इच्छा असूनही आता आपल्याला नाही मागे फिरता येणार. ते तुमचे बाबा आहेत हे सांगण्याची वेळ हातातून निसटली आता. मग काय सांगणार आपण? ते उमेशचे वडील आहेत असंच सांगणार आहे मी. उमेशला मी विनंती करणार आहे त्यांच्याबरोबर राहण्याची. मला खात्री आहे तो हो म्हणेल. दुसरा काही इलाजच नाहीये. ते आपल्यात राहत नसले ना तरी आपल्या जवळच आहेत. यात समाधान शोधणं तेवढंच आपल्या हाती आता. आणि इतक्या वर्षाच्या ताटातुटीनंतर हेच माझ्यासाठी खूप आहे रे. नाही आई नको. अगं मी तिथे येऊन काय करू. तुम्ही सगळे एकमेकांच्या जवळ आलात. माझं काम झालं. माझा आणि तुमचा सहवास इतकाच होता. अधिक मोह नको. माझ्यासारख्या अनाथ मुलाला नंतर एकटेपणाचा फटका नाही सहन होणार. इथेच थांबलेलं बरं. आई तुझ्या आणि बाबांच्या प्रेमाची शिदोरी मी शेवटपर्यंत पुरवेल. कसा बोलतोय बघ मोठ्या माणसासारखा. मला आई म्हणतोस ना आणि यांना बाबा. आणि तुला याच्या जबाबदारीतून मोकळा करू असं म्हणतोस. अगं आई काही बोलू नकोस. पोरकेपणाचे चटके काय असतात हे चांगलं ठाऊक आहे मला. या मुलांना घेऊन वणवण फिरत होती ना तेव्हा सगळं भोगलंय रे मी. जगात कोणीही मायेचं नसणं हे काय असतं हे चांगलं माहित आहे मला. हे बघ मी तुला कधीच अंतर देणार नाही. आई आहे ना मी तुझी. याच भीतीने तू दूर राहतोयस ना. पण घाबरू नकोस उमेश. अरे जगातलं आई आणि लेकराचं नातं असं कधीच आणि कोणालाही तोडता येत नाही. तुझं सामान घे आणि चल आमच्या बरोबर. बाबांना चैन पडेल का तुझ्याशिवाय. उमेश मला तुझा हेवा वाटतो रे. सख्खा मुलगा नसूनही तू बाबांसाठी केवढं केलंस. आणि मी तर हे बघ शेखर. सख्खा सावत्र परका हे शब्द आयुष्यातून पुसून टाक. एका आईसाठी असा भेदभाव कधीच नसतो. जसं मला तू तसंच मला उमेश. आणि तसाच मला समीर रे. चला हे काय तू मंदारची वाट बघतेस.
हो. हे सगळं थांबवा अपर्णा. अगं त्यांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे ती जी कोण मुलगी आहे ना ती त्याला आपल्यापेक्षा जास्त महत्वाची वाटते. नाही त्याची निवड जर योग्य असते ना तर आपण विरोध केला नसता. हो ना पण हा त्याने आपला विचार केला का? मग तू का करतेस त्याचा विचार? चल जेवायला. आलाच मंदार. अरे काय हे, किती वेळची वाट बघते तुझी. चल लवकर जेवायला. हे बघ मंदार, अपर्णाची तब्येत अजून पूर्णपणे बरी झालेली नाहीये. तेव्हा तिच्या जेवणाच्या वेळा आपण पाळायला हव्यात. या घराचे म्हणून काही नियम आहेत ते या घरात राहणाऱ्या माणसांनी पाळायलाच हवेत. ओके आई, मी आजपासून एका नाईट स्कूलमध्ये टीचरचा जॉब सुरू केलाय, म्हणून उशीर झाला आणि यापुढेही मला उशीरच होईल. तेव्हा तू माझी जेवणासाठी वाट बघत बसू नकोस. तू जेवून घेत जा. तू काळजी घ्यायला हवीस. तू बस, मी फ्रेश होऊन आलो. आणखी एक गोष्ट, आजपासून मी माझ्या राहण्याचे, माझ्या जेवणाचे पैसे देत जाईन. मी स्वतःसाठी बनवलेल्या नियमांचा तो भाग आहे. ओके ओके फाईन, व्हेरी नाईस. शेठजी, हिशेबाला सुरुवात करूया का? त्या सोमनाथ सावंत कडून 5,000 रुपये याजाचे आणलेत. रघुमानेच्या घरला गेलेलो, पण त्याची बायको तुम्हाला लय घाणघाण शिवाय देत होती जमीन लिहून घेतली म्हणून. शेठजी, काळजी दिसताय हो, काय झालं? अरे काय झाला म्हणून काय विचारते? हे बघ, हे आता लहान मोठा वसुलीचा काम सोडून दे आणि ज्याच्या जेव्हा आपण व्याज बट्ट्याचा धंदा करते ना त्याच्या मत्तीला गेला पाहिजे. काय कळलं नाही शेठजी मला. तुम्ही अर्जुन पाटलाबद्दल बोलताय का? अरे हा ना बाबा, त्याच्याबद्दलच बोलते आम्ही. अरे काय सांगू तुला, सकाळी सकाळी ते ना आम्हाला फोन केला आणि ते जे काय फोनवर बोलले ना ते ऐकून माझा मेंदू बधीर झाला. हो, नक्की काय झालं? काय झाला सांग इकडे. शेठजी, हे तर लयच वाईट झालं म्हणायचं. पण काय हो, ती वसुधा एवढ्या मोठ्या आगीतून वाचली कशी? देवी, त्या नारायणाच्या शेतातली देवी. त्या देवीनंच वसुधेला वाचवलं. मी त्या पाटलाला खूप समजावून सांगितलं की बाबा रे, नारायणाच्या विरोधात जाऊ नको, पण आमचा ऐकलाच नाही. त्याचा तो तरणा बाण भाऊ, तो सुद्धा त्या देवीने गेला. मी तुला सांगते, त्या वसुधाला नक्की जादूटोणा येत असणार. ती वसुधा तर वाचली, पण तिच्या पोरानं त्या अर्जुन पाटलाच्या पोरीला बी पळवलं. हा हे तू गावात कुणाला सांगू नको. हा हा नाहीतर काय होईल माहित आहे? ते अर्जुन पाटील आहे ना, लय डेंजर माणूस आहे. ते पहिल्यांदा माझ्या हातात कुबडी देईल आणि नंतर तुझी तंगडी तोडेल. नाही नाही, पण शेठजी, तुम्ही कशाला काळजी करताय? तो अर्जुन पाटील आमदार आहे ना, त्याचं तो बघून घेईल की. अरे काय बघून घेईल? ते अर्जुन पाटील एकदम हुशार माणूस आहे. हा, त्याला जे करता येत नाही ते आमच्या हातून करून घेते. जनतेचा पुढारी आहे ना तो. अवघड जागेचा दुखणा आणि जावई डॉक्टर.